राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या अगोदर एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज समोर आली आहे। तर मग आजच्या अपडेटच्या हेडलाईननुसार या महिलांना परत करावे लागणार आहेत आतापर्यंत मिळालेले पैसे। तर मग काय आहे याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। कारण की शासनाने योजनेच्या अर्जाची कसून तपासणी सुरू केली असून अपात्र असणाऱ्या महिलांना आतापर्यंत मिळालेली 10,500 रुपयाची रक्कम आता परत करावी लागू शकते। तर मग सरकारकडून आता अर्ज तपासणीला वेग देण्यामध्ये आला असल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे। महिला आणि बालविकास विभागाने अर्ज छाननी प्रक्रिया अधिक गतिमान केली आहे। यासाठी आयकर आणि परिवहन विभागाची देखील आता मदत घेण्यामध्ये येत आहे। आयकर विभाग लाभार्थी महिलांचे आर्थिक व्यवहार तपासणार असून परिवहन विभाग कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे का याची पडताळणी करणार आहे। याशिवाय सरकार अंगणवाडी सेविकांच्या मदतीने देखील घरोघरी तपासणार करणार असल्याची मोठी माहिती ही सध्या समोर आली आहे। तर मग आज समोर आलेल्या अपडेटनुसार कोणत्या महिलांना पैसे परत करावे लागतील, तर ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे त्या योजनेमधून अपात्र ठरतील। मात्र जर वाहन सासरे, दीर किंवा इतर नातेवाईकांच्या नावावर असेल आणि लाभार्थी महिला स्वतःच्या स्वतंत्र कुटुंबामध्ये राहत असेल तर अशा महिलेला योजनेचा लाभ मिळत राहील। तर मग सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला येणारा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार का आणि तो कधीपर्यंत मिळणार, तर जुलै 2024 पासून सरकारने महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये जमा करायला सुरुवात केली आहे। आतापर्यंत 7 हप्ते मिळाले असून एकूण 10,500 रुपयांची रोख रक्कम देखील महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत जमा करण्यामध्ये आली आहे। पुढील हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 15 फेब्रुवारी 2025 नंतर जमा होण्याची अगदी दाट शक्यता देखील सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। तसेच अर्ज अपात्र असल्यास संपूर्ण रक्कम सरकारला परत करावी लागू शकते, अशा प्रकारची मोठी घोषणा सध्या राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने आज या ठिकाणी जाहीर केली आहे। तर मग आजचे अपडेट समोर आल्यानंतर लाभार्थ्यांनी काय करावे, तर सरकारच्या अधिकृत घोषणांची माहिती ठेवा आणि जर अपात्र असाल तर स्वतःहून योजनेचा लाभ नाकारल्यास पैसे परत करावे लागणार नाहीत। अधिक माहितीसाठी महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आपली जी काही शंका असेल किंवा तक्रार असेल तुम्ही यांच्या वेबसाईटवर जाऊन देखील आपली तक्रार नोंदवू शकता। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज लाडक्या बहिणी योजनेबद्दलच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।